या कंपनीच्या मालकाच्या सोबत अनेकांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, त्यामुळे त्याला वाचवलं जातंय. मित्र हो, अजित पवार यांच्या विमान अपघाताला किंवा घातपाताला जे काय असेल ते विमान कंपनीच्या मालकाचाच हात आहे आणि या मालकाच्या पाठीमागं बड्या नेत्याचा आशीर्वाद आहे असं रोहित पवार पुन्हा 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 सांगत आहे. पण आज मात्र आमदार रोहित पवार यांनी आणखी एक नवा खुलासा केलेला आहे. अजित पवारांच्या विमानाचं उड्डाण घेण्याआधी नेमकं काय झालं याबाबतचा हा खुलासा आहे. विमानाचे मालक व्ही.के. सिंग यांनी दृश्यमानता कमी असताना सुद्धा विमानाचं टेक ऑफ करण्याचा आदेश दिलेला होता असा एक मोठा आरोप आज रोहित पवार यांनी केला. तू आधी टेक ऑफ घे, बाकी काही ते नंतर बघू, असा थेट आदेश या व्ही.के. सिंगनं पायलटला दिला होता असा नवा आरोप रोहित पवारांनी केलेला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला आणखी एक नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. विमान कंपनीच्या मालकाची चौकशी पोलिसांनी केली, पण चौकशीपेक्षा सुद्धा त्याचा पाहुणचारच अधिक केला असा आरोप रोहित पवार यांनी आता नुकताच केलेला होता. म्हणजे साधारण त्यांना असं म्हणायचे की या विमान कंपनीच्या मालकाला राजकारणातले बडे बडे नेते वाचवत आहेत, त्याला आशीर्वाद देत आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे तर बोट दाखवलेलंच आहे. अहो, थेट नाव घेऊन प्रफुल्ल पटेल यांनी आव्हान दिलं त्या यांना, प्रफुल्ल पटेल यांना. रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आणि काय म्हटलं होतं, प्रफुल्ल पटेलजी, आपणास विनंती आहे, अजितदादांच्या अपघाताला घातपाताला कारणीभूत असलेल्या PSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर मग इतर नेते कोण कोण होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहित असेल, ते आपण लोकांना सांगावं. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात हे महाराष्ट्राला दाखवून द्या. आणि त्यानंतर शेवटी या रोहित पवारांनी म्हटलं होतं, उद्या पत्रकार परिषद घ्या आणि याबाबत स्पष्टीकरण द्याल ही अपेक्षा आहे. आता बघा, एवढं मोठं आणि थेट नाव घेऊन आव्हान दिल्यामुळं हे प्रफुल्ल पटेल, जर त्यांचा काही संबंध नसेल तर ते तातडीनं माध्यमासमोर येतील आणि जी ही काही वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती माध्यमासमोर मांडतील, देशासमोर मांडतील. नाही, 2 दिवस होऊन सुद्धा गेले, प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत एक अक्षर सुद्धा काढलं नाही. मग त्यांच्या या मौनाचा अर्थ काय येतो? मग रोहित पवार यांनी केलेले आरोप हे सत्य आहेत असं म्हणायला बळकटी तर येते ना. आपण त्या लग्नाला होतो की नव्हतो हे सांगण्याचं धाडस हे पटेल अजून करू शकलेलं नाही, तेवढं जाहीर आव्हान दिल्यानंतर सुद्धा. आणि मग अखेर 2 दिवस वाट पाहून रोहित पवार यांनी थेट सांगून टाकलं, होय, त्या लग्नाला प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. संशयाचं काहूर वाढत चाललेलं आहे. प्रफुल्ल पटेल यांनी उत्तर द्यायला हवं. त्यामुळं हे सगळं प्रकरण आता प्रफुल्ल पटेल यांच्या भोवती फिरताना दिसू लागलेलं आहे. वरचेवर हे संशयाचं धुकं त्यांच्या भोवती अधिक गडद होताना दिसू लागलेलं आहे. रोहित पवार एकीकडे विमान कंपनीचे मालक आणि त्यांच्याशी संबंधित असलेले बडे नेते यांच्यावर आरोप करीत आहेत. भाजपाच्या कुठल्याही नेत्याकडे त्यांनी अजून तरी बोट दाखवलेलं नाही, पण तरी सुद्धा भाजपाचेच नेते रोहित पवार यांना प्रत्युत्तर देऊ लागले आहेत. त्यावर सुद्धा रोहित पवार म्हणाले, जेव्हा जेव्हा मी या अपघाताचा मुद्दा मांडतो तेव्हा एकनाथ शिंदे गटाचे नेते, अजित पवार गटाचे नेते आणि बाकी राजकीय मंडळी मला पाठिंबा देत आहेत. मात्र भाजपचे नेते पदाधिकारी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत किंवा मग माझ्या विरोधात बोलत आहेत. त्या लग्नाला कोण गेलं होतं मी अनेक नावं सांगू शकतो, पण याचा तपास पारदर्शी पद्धतीने झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे.
या कंपनीच्या मालकाच्या सोबत अनेकांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, त्यामुळं त्याला वाचवलं जात आहे असं सुद्धा आता रोहित पवार यांनी अगदी जाहीरपणे सांगितलेलं आहे. त्यामुळं मग विमान कंपनीच्या मालकाचे भाजपच्या बड्या नेत्याशी सुद्धा संबंध आहेत की काय? मग म्हणजे असा प्रश्न तर आपोआप निर्माण होतो. प्रश्न विचारला जातो एकाला, उत्तर देतात भाजपचे नेते. म्हणजे निवडणूक आयोगाच्या वेळेला तसंच झालं ना. निवडणूक आयोगावर तक्रारी, आरोप, आक्षेप आणि खुलासे करतायत भाजपचे नेते. आता इथं पण तेच घडलं. रोहित पवार हे विमान कंपनीचे मालक आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अंगुली निर्देश करीत आहेत आणि भाजपच्या नेत्यांनी मग मध्ये नाक खुपसायची काही गरज आहे का हो? मग तरी ते कशासाठी मध्ये लुडबुड करत आहेत? सगळं काही तसं बघितलं तर अनाकलनीय आहे, गूढ आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.